नमस्कार. मातृपितृ देवो भव या मालिकेचा हा 13वा भाग. मागच्या वेळेला मी 65 सालापर्यंत आलो होतो, पण 2-3 गोष्टी सांगायच्या राहिल्या. त्या मी आधी सांगून मग सुरुवात करतो पुढची. 1962 मध्ये मी सेकंड इयरला होतो. तेव्हा तोपर्यंत पुण्यात माझ्या खूप ओळखी झाल्या. त्या मित्र चांगले जमले ते, आणि त्या मित्रांना वयाचं बंधन नव्हतं. म्हणजे माझ्याहून जवळ माझ्या वडिलांच्या वयाचे समोरच्या धवल केंद्राचे देशपांडे, किंवा माझ्याहून 10-15 वर्षांनी मोठं असलेला आनंद निकेतन म्हणून विकासदास मारुती समोर एक रेकॉर्ड लायब्ररी होती, आणि पुस्तकांची लायब्ररी होती, आणि की रेकॉर्ड्स ऐकायची सोय तिथे होती. तर ही रेकॉर्ड ऐकायची सोय तेव्हा 2-3 ठिकाणी पुण्यात होती. एक फ्रेंड्स लायब्ररी होती केतकरांची, पावन मारुतीच्या जवळ. आणि नंतर पुढच्या काळामध्ये मग साई आवाज म्हणून लकडी पुलाच्या कॉर्नरला एक चांगले लायब्ररी झाली, आणि रेकॉर्ड रूमच होती की तुम्ही ऐकू शकता रेकॉर्ड देऊन, पैसे देऊन. आणि मग नंतर गुडलकमध्ये मशीनच आलं. त्याचबरोबर हिंदविजयासमोर एक कॅफे होता, तिथे 10 पैसे टाकले की तुम्हाला पाहिजे ती रेकॉर्ड जाऊन लागायची, असं ते मशीन आलं. तर गोवित्रीकरशी माझी चांगली मैत्री होती. आमच्या धवल केंद्राशी आमच्या गप्पा चालायच्या देशपांड्यांशी, आणि ते कोळ्याचे असल्यामुळे गप्पा खूप व्हायच्या. संघाचे बरेच कार्यकर्ते भेटायचे, मग जरा थोडे तात्विक वादविवाद वगैरे. आणि मग संध्याकाळच्या वेळी ह्या सगळ्यांच्याकडे चक्कर व्हायची बऱ्याचदा. गोवित्रीकडे सुद्धा गप्पा मारायला खूप मजा यायची. तिथे वेगवेगळे लोक यायचे, त्यांच्यावरही मैत्री जुळलं. त्यातनं एक नवीन उद्योग मी केला तेव्हा काळात. ओक म्हणून एक अकाउंटंट होते, चीफ अकाउंटंट, अकलूजच्या शुगर फॅक्टरीमध्ये. ते शनिवार रविवारी पुण्याला यायचे. तेव्हा गोवित्रीकरच्या इथं माझी त्यांची 2-3दा गाठ पडली. मग पुस्तकं त्यावरनं वेगळा विषय झाला. तर माझं वाचन तेव्हा खूप चांगलं होतं. मी उल्लेख केला त्यावेळेला ज्ञान वाचनालयामुळे. आणि मग ते म्हणले, अरे तुमचं वाचन बरंच चांगलं आहे. हो म्हणलं, पण खूप पुस्तकं वाचतो मी, आणि जवळजवळ 2-3 दिवसाआड एक तरी पुस्तक नवीन वाचतो. आणि म्हणले, आमचं एक काम असं आहे की आमच्या लायब्ररीला पुस्तकं विकत घ्यायची आहेत, तर तुम्ही ती पुस्तकं निवड कराल का? म्हणलं, करीन की, न करायला काय झालं. म्हणजे त्या अंगावर नाही ती जबाबदारी घ्यायची सवय तेव्हापासूनचीच आहे. म्हणलं, करून देतो. नाही म्हणले, पण असं आहे की तेही कमिशन लोकांच्याकडनं खरेदी करायची, वेगवेगळ्या प्रकाशकांच्याकडनं किंवा बुक सेलर्सकडनं. तर ते कामही आमच्याकडे तुम्ही कराल का? तर तुम्हाला आम्ही कमिशन देऊ, किंवा तुम्ही बुक सेलर्सकडनं काय असेल ते कमिशन ठरवून घ्या. मी म्हणलं, बरं. तेव्हा काहीतरी 3-1 हजार रुपयाची पुस्तकात त्यांचं बजेट होतं, म्हणजे त्या कारखान्या स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन क्लबला. तर ते म्हणले, ठीक आहे, 3,000 रुपयाची पुस्तकं तुम्ही खरेदी करा, आणि त्याप्रमाणे मग ते आम्हाला तिथे डिलिव्हरी करा. मग मी पुस्तकांची यादी तयार केली, कुठली कुठली पुस्तकं, ती कुठं कुठं पुण्यात मिळतात, आप्पावळण चौकात कुठली दुकानं आहेत, प्रकाशक शक्यतो गाठला म्हणजे कमिशन जास्त मिळेल, असं करून ती यादी केली. आणि त्यांना म्हणजे ही यादी दाखवली, अशी पुस्तकं तेवढ्या तुमच्या बजेटमध्ये बसत आहेत. ठीक आहे म्हणले, खरेदी करा तुम्ही, आणि आम्हाला काय डिस्काउंट त्यातनं तुम्ही देणार ती सांगा, त्याप्रमाणे आम्हाला द्या. मग मी आता पैसे नव्हते ना एवढे 2-3 हजार रुपये. म्हटलं, अहो असं असं पैसे लागतील मला. ते म्हणले, ठीक आहे, मी माझ्याकडचे तुम्हाला देतो तात्पुरते, ते आमच्या कारखान्यात तुम्ही डिलिव्हरी केली की तुम्हाला मिळेल, त्यातनं मला परत करा. मग त्याप्रमाणे मी ते पुस्तकाच्या दुकानात हिंडून हिंडून पुस्तकं सगळी गोळा केली. माझ्या खोलीला तेव्हा बुक स्टोअरचं स्वरूप आलं बऱ्यापैकी, कारण खूप पुस्तकं तेव्हा आली त्यात. कारण मधल्या काळामध्ये 1962लाच महाराष्ट्र टाइम्सने एक योजना सुरू केली ती, की स्वस्तात कन्सेलमध्ये तुम्हाला पुस्तकं मिळतील. त्यात मी स्वतःही काही पुस्तक खरेदी केली ती, कारण ह्या खाडीबिडी जे आम्ही करायचो खानोळे, त्याचे पैसे बऱ्यापैकी शिल्लक पडायचे थोडे. आणि मग कधी कोणाचं अकाउंटचं काही किरकोळ काम करून दे, असे काय काय उद्योग तेव्हा केले ते. अर्थात त्याचा वडिलांना पत्ता नसायचा, लांडा कारभार म्हणतात ना तसं. तर मग ती पुस्तकं मी सगळी गोळा केली, आणि ती आता अकलूजला नेऊन डिलिव्हरी मीच करायची होती. ते म्हणले, तुम्ही तिथं आम्हाला पोच दिली पाहिजे. मग आमच्या आजोळी जाऊन 2 ट्रंका आणल्या मोठ्या, त्यात ती पुस्तकं सगळी भरली. स्वारगेटला जाऊन चौकशी केली केव्हा गाडी आहे अकलूजची, आणि त्या 2 ट्रंका घेऊन स्वारगेटला गेलो, आणि त्या बसवर हमालाच्या मदतीने चढवल्या. अकलूजला गेलो, त्या पुस्तकांची डिलिव्हरी दिली. त्यांनी पैसे दिले. ते पैसे ह्यांना परत केले, ओकांना, तिथल्या तिथेच. आणि तरी मला जवळजवळ 400-500 रुपये शिल्लक राहिले. भाडं बिडं सगळं वजा करून सुद्धा राहत होते.
पण तिथनं परत यायला एस टी नव्हती किंवा रात्रीच्या गाड्या नव्हत्या. मग कोणी सांगितलं की दौंडपर्यंत तुम्हाला कारखाना दौंडच बहुतेक हो स्टेशन कुठलं त्या तिथपर्यंत सोडू आणि मग दौंडपर्यंत सोडलं आणि मग रात्रीच्या पॅसेंजर मी पुण्याला आलो. ह्या सगळ्या वरा जवळजवळ सगळं म्हणजे प्रवास वजा जाऊन 300-100 काहीतरी शिल्लक राहिले. मग आमच्या मित्रांना सगळं माहिती होतं कारण बरेचदा खरेदीला ती माझ्याबरोबर यायचे. सुभाष आठवले, बाळू देसाई, जयंत अभ्यंकर, कधी कधी राम्या गोगटे, यावलकर. मग ते म्हणले आता तुला पैसे वेळ म्हणून पार्टी दे. म्हणजे पार्टी म्हणजे काय, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जायचं आणखीन शिरा उपीट वगैरे काहीतरी खायचं, इडली सांबार वडा सांबार. त्याप्रमाणे त्यामध्ये 30-40 गेले. 250 2 पावणे 300 काहीतरी शिल्लक राहिले. तेव्हा महाराष्ट्र बजाजची बुकिंग चालू होतं वेस्पाचं आणि त्याकरता 250 डिपॉझिट होऊन नंबर लावायचा होता. मग डोक्यात आलं चला बुकिंग करूया कारण हे पुढे त्याला किंमत येणार की मग आपल्या वापरायला होईल पुढं मागं. कारण 5-7 वर्ष काही ते नंबर येत नव्हते तेव्हा. मला फियाट गाडीचं आठवते की शेठ लालचंद म्हणाले ते की आमच्याकडं तुम्ही मुलीच्या नावानं गाडी बुक केली त्या लग्नाच्या वेळा तिला फियाट मिळेल म्हणून. तर मग बुक करायची तर तेव्हा कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये हे डिपॉझिट ठेवायची सोय होती. आणि आमचे पुणे लॉ कॉलेजचे प्राध्यापक झालेले होनप सर तिथे संचालक होते. अर्थात तेव्हा काही ओळखीची गरज पडली नाही. 250 डिपॉझिट भरलं ते पासबुक काहीतरी प्लेस करून द्यायचं होतं त्याप्रमाणे देऊन बजाजला नंबर लावून टाकला. म्हणजे वेस्पा होती तेव्हा किंवा बजाज असेल मला आठवत नाही इतकं. हा एक उद्योग करून झाला. आणखीन एक दुसरा उद्योग त्या BCom नाही पण LLB असताना झाला. माझा मित्र मी LLB करत होतो आणि माझा मित्र गोगटे तो BCom म्हणून आर्टिकल्स करायला लागला होता. तेव्हा सेवक म्हणून गणेश पेठेमध्ये दूधभट्टी त्यांचं ऑफिस होतं, चार्टर्ड अकाउंटंट होते ते. त्यांच्याकडे तो आर्टिकल्स करत होता. तर मग कुठं ते आर्टिकल क्लार्क्सना पाठवायचे की इकडं तुम्ही ऑडिटला जा म्हणून. तर तसं तो जळगावला ते कुठल्या तरी एका मिशनचं ऑडिट त्यांच्याकडे होतं आणि त्याला तो गेला होता. मग तिथनं त्यांनी मला फोन केला. दिवाळीच्या आधी 1.5 महिन्याची गोष्ट आहे, गणपती समजा होता की दिवाळीला पुण्यामध्ये तेव्हा प्रत्येक घरामध्ये नवीन केरसुणी यायची म्हणजे लक्ष्मी म्हणायची तिला आणि ती पूजेला ठेवायची लक्ष्मीपूजनाला असं एक प्रथा होती. तर तो म्हणला इथं फार त्या केरसुण्या स्वस्त मिळत आहेत तर काय करूया. आता माझ्याकडे आणखी असे थोडेसे पैसे शिल्लक होते. म्हणलं तू आण आपण करूया काहीतरी. मग त्यांनी तिथं चौकशी केली आणि माझ्या 400-500 तरी किरसुड्या त्यांनी विकत घेतल्या तिथे. आणि एक दिवस ते रेल्वे ST पार्सलनी बंडल आमच्या रेल्वे पार्सलनी बंडल आलं. मी जाऊन सोडून घेऊन आणलं आणि दिवाळीपूर्वी आम्ही मंडईत ते विकायला बसायचे लोक त्यांना भेटून त्या किरसुड्या विकल्या. 200-300 शिल्लक राहिले आम्हाला दोघांना प्रत्येकी. आणि काय उद्योग केले म्हणजे मला असं वाटतं की पुढं आयुष्यात मी अनेक उद्योग केले की जे नॉर्मल मध्यमवर्गीय माणूस करणार नाही. म्हणजे सिनेमा काढला किंवा काय प्रकाशन केली, गाण्याच्या मैफिली केल्या. तर ते बीज तेव्हा होतं. अर्थात भाऊकांना याचा पत्ता मी लागून देणार नाही एवढी खबरदारी घ्यायचो. मग तो स्टॉक आला तर आयत्या वेळेला पुस्तकात जवळ किरसुण्याचा हलवा भाऊ घेणार म्हणल्यानंतर हे सगळं करायचो. आईला अर्थात सांगायचं. आईकडनं कुठलीच गोष्ट मी कधी आयुष्यात लपवली नाही. आणि तिलाही म्हणायची काय ठीक आहे ना, कष्ट करून तुम्ही काय मिळवताय ना, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस या सगळ्या भानगडीत. अर्थात तेव्हा पत्रच चालायची ना किंवा चिठ्ठी. भाऊका येतील त्यांच्याबरोबर चिठ्ठ्या यायच्या. हे 2 उद्योग करून झाले. म्हणजे त्या सगळ्यातनं काय शिकायला मिळालं की लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, माणसं कशी जोडावीत, हिशोब कसा ठेवावा आणि हिशोब कसा करावा, काय आपण म्हणजे आपल्याला परवडतंय का नाही. इथली गंमतीची गोष्ट पुढे अशी की मी इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर शंकरराव मोहिते वारले आणि विजयदादा म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील ते कारखान्याचं काम बघत होते. त्यांचं एक काम अकलूजच्या काही केसेसमुळं माझ्याकडे आलं आणि ते काम मी त्यांना करूनही दिलं. तर विजयदादा आणि मी कोल्हापूरला त्यांना आले बोलवले ते आणि कोल्हापूरच्या कमिशनर ऑफिसमधलं ते काम होतं ते मी करून दिलं. तर त्यावेळेला कोल्हापूरचे आमचे जे कमिशनर होते ते म्हणले की अकलूजला त्यांनी पब्लिक स्कूल फार चांगलं चालू आहे, ग्रीन फिंगर्स असं नाव होतं बहुतेक. तर ते मला एकदा बघायचं आहे सोलापूरला जाताना. तर म्हणलं मी सांगतो मोहिते पाटलांना मी त्यांचं काम केलं आणि ते काय आपण बघायचंच आहे. त्याप्रमाणे कमिशनर साहेब यायचं ठरलं. मग ते मी
कारखान्यावर कळवलं आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील, तेव्हा ते मंत्री वगैरे नव्हते पण कारखान्याचे चेअरमन होते, ते हजर होते. मग कमिशनर आले, मी सातारून गेलो. आम्ही ते सगळं स्कूल वगैरे त्यांना दाखवलं आणि नंतर चहाच्या वेळी मी त्यांना विचारलं की मोहिते साहेब तुम्ही ऑफिस बदललं आहे का? हो म्हणले, हे आता नवीन ऑफिस झालं आहे, पूर्वी दुसरीकडे होतं. ते म्हणले तुम्हाला काय माहिती? म्हणलं तुमच्या कारखान्यावर मी एक 7-8-10 वर्षापूर्वी पुस्तकं द्यायला आलो होतो आणि असे ओक म्हणून अकाउंट. हो हो म्हणले, हो ते मलाही आठवतं आहे. तर तिथं पुस्तकं द्यायला मी आलो होतो अशी तुमच्या रिक्रिएशन क्लब करता म्हणून. असे ते आठवण गमतीशीर. त्यांना आश्चर्य वाटलं. आमचे कमिशनर साहेब तेव्हा बहुतेक पटवर्धन साहेब होते. ते म्हणले आता हे उद्योग तुम्ही केलेत का? हो म्हणलं साहेब अनेक गोष्टी केल्या पण सरळ मार्गाने ज्या होत्या तेवढ्याच केल्या म्हणून. हा दुसरा भाग. ह्या दोन्ही आठवणी मला सांगायला असं वाटतं. कारण वेळ मिळाला तर तो सत्कारणी कसा लावावा हे त्यातनं मला कळत गेलं. आणखीन एक मागच्या भागामध्ये सांगता माझी थोडी चूक झाली ती. माझा मित्र जो अनिल वाकडे होता आणि जो LLBला पाहायला आला आणि ज्याच्यासोबत तो आणि मी मिळून आम्हाला विभागून सुवर्णपदक मिळालं तर त्याचे वडिलांचं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मी सांगितलं आणि ते अध्यात्म मार्गातले होते. पावसचे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित आणि ते स्वतःही अध्यात्मार्गात खूप पोचलेले होते. अर्थात आम्हाला कॉलेजला असताना ते काही कळत नव्हतं. आम्ही आपलं गेलो की ते काय विचारायचं, अभ्यास कसा चालला वगैरे. त्यांचं नाव सांगताना मी मागच्या बहुतेक तो माधवानंद असं नाव सांगितलं. त्यांना माधवनाथ म्हणायचे. त्यांना माधवानंद हे त्यांचे शिष्य डॉक्टर नगरकर, दुसरे शिष्य मकरंदनाथ आणि अर्थात माधवानंद जे माधवराव नगरकरांना माझा पुढं परिचय झाला. 2-4 आमच्या गाठीभेटी झाला. स्वरूप योग प्रतिष्ठानचं मोठं काम ते आत्तासुद्धा करतायत. ही चूक दुरुस्त लक्षात आली म्हणून मी करून टाकली. तर रिसर्चला मी 65 सालाला सातारला आलो. तर येण्यापूर्वी मग सायकलवरनं काही इन्कम टॅक्सला वकील जाणार नाही असं मी समजत होतो. वडिलांना विचारलं की काहीतरी घेऊया का गाडी वगैरे, नाही 4 चाकी. नाही म्हणले 4 चाकी काय करायचं तुला, मोटरसायकल घेतो. तेव्हा स्कूटरचं फार फॅड नव्हतं आणि मिळतही नव्हत्या चटकन. नंबर लावल्यावर मी काही वडिलांना सांगितलं नव्हतं. ती स्कूटर पुढं माझा धाकटा भाऊ जो आहे तो डॉक्टर व्हायच्या सुमारास मिळाली 1-2 वर्ष आधी आणि तो नंबर आल्यानंतर मी तोपर्यंत त्याचं शिक्षणच चालू होतं. मग त्याला पुढं उपयोगी पडेल म्हणून माझे मित्र डॉक्टर लिमय आणि आम्ही आपापसात म्हणजे ठरवलं. म्हणून माझी स्कूटर मी त्यांच्या भावाला दिली. भास्कर म्हणून तो आता वारला, तो नेतृत्वज्ञ होता आणि त्याचा नंबर 2 वर्षानंतर तिने मला दिली. ती मी आमच्या अच्युत करता वापरली. तर वडील म्हणले मग ठीक आहे मोटरसायकल घे तू, बघ कशी काय कुठे मिळते. आणि ते माझ्यावरती सोडलं. मग पुण्यात मी चौकशी केली तेव्हा जावा मोटरसायकल ही खूप पॉप्युलर होती आणि ती पुण्यात एजन्सी होती पण त्यालाही नंबर होते आणि त्याला थोडा ऑन पैसे लागायचे. तर टिळक रोडलाच VK ऑटोमोबाईल्स म्हणून वसंत खासनी यांचं दुकान होतं, रिपेअरिंग शॉप आणि दुकान. मग त्यांच्याशी भेटलो मी. माझा मित्र जयंत अभ्यंकर बरोबर आला होता. ते म्हणले सोलापूरला गाडी द्यायची व्यवस्था मी करतो. काहीतरी ऑन म्हणजे किती 200-300 रुपये असे काहीतरी, पण ते सोलापूरला गाडी तुम्हाला मिळेल. ठीक आहे म्हटलं. मग पैसे त्या वडिलांच्याकडनं घेऊन दिले आणि सोलापूरला ती पत्ता वगैरे दिला तर डिलिव्हरीला घ्यायचं ठरलं. तर पहिलंच वाहन स्वतःच्या मालकीचं येणार म्हणून सोलापूरला जायच्यापूर्वी मी, जयंत अभ्यंकर, सुभाष आठवले आणि बाळू देसाई आज तिघांना मिळून मी जेवण दिलं. गोगटे होतं बरोबर. तेव्हा ड्रीमलँड हे रेल्वे स्टेशनसमोरचं सगळ्यात भारी हॉटेल समजलं जायचं. एका वेळच्या जेवणाचे काहीतरी 3.5-4 रुपये पडायचे. मग रात्री तिथं आम्ही सगळे मिळून जेवण केलं आणि मग पॅसेंजरनी अभ्यंकर आणि मी सोलापूरला गेलो. सोलापूरला जाऊन गाडीची डिलिव्हरी घेतली. मला तोपर्यंत माझं लायसन्सही मिळालं तर गाडी चालवायला येत होती आणि अभ्यंकरांनी म्हणजे बरेच अंतर आहे ना, सोलापूर पुणे जवळजवळ 130-140 मैल आहे. तर दोघांनाही उपयोगी होईल, दोघेही चालवायला उपयोग होईल असं. आणि ती गाडी घेऊन आम्ही पुण्याला निघालो. वाटेत कुठेतरी जेवलो. जेवल्यानंतर अभ्यंकर माझ्या मागं होता आणि मी पुढं होतो. त्याला पेंग घ्यायला लागले जेवण जास्त. त्या ताळाला आम्ही सगळे जरा तरुण होतो, जेवायचं दणकून. आणि असा तो एकदम जे डोक्यात मारली त्यांनी, कल्ला एका बाजूला, ते गाडी गेली एक रस्ता सोडून एका बाजूला. सुदैवानं ट्रॅफिक वगैरे काही नव्हती त्यामुळं बाकी काही झालं नाही. शेतात जाऊन आम्ही गाडी उभी केली, परत आणली.
मग ती गाडी पुढं माझ्याकडे 2 वर्ष होती जवळजवळ. 1965 ते 67पर्यंत MHP 3236 म्हणून त्या गाडीचा नंबर होता. आणि ती गाडी मग मी खूप वापरली आणि साताऱ्याहून कराड, फलटण हे सगळे कॅम्पसुद्धा त्या गाडीवर जाऊन मी करायचो. दोन्ही बाजूला कॅरियर लावून घेतली ती. त्यामुळं फायलींचे गठ्ठे त्यात पडायचे, बसायचे दोन्ही. पुण्याला जायचं झालं तर एक बारकी बॅग चामड्याची होती. ती एका बाजूला टाकता यायची, दुसऱ्या बाजूला फायली असल्या त्या टाकता यायच्या. आणि अशा पुण्याच्या आणि फलटण, कराड, लोणंद, वाई, त्या खूप पाटण, या सगळ्या खूप खेपा मोटरसायकलवरनं मी केल्या, पाचगणी महाबळेश्वरसुद्धा. तर फक्त जावाची गंमत एक होती की असं म्हणायचे तेव्हा की देर इज नो मशीन लाईक जावा इफ इट स्टार्ट्स. स्टार्टिंग प्रॉब्लेम बरेचदा असायचा. आणि मग कधी कधी गंमती व्हायची. पंक्चर झालं तर मोटरसायकलला स्टेपनी नसते ना, मग पंक्चर झालं की ते काढून चाक घेऊन जाऊन करून यायला लागायचं. पण असं सातारला येऊन मग सुरुवात झाली कामाला. आणि वडिलांनी 2-3 महिनेच आम्ही एका ठिकाणी काम बसून केलं. 2 महिन्यानंतर वडील म्हटले, ठीक आहे आता उद्यापासून तू सगळं काम बघ, मी काय बघणार नाही. म्हणलं पण मला जरा कसं काही शिकणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष इन्कम टॅक्सचं काम म्हणजे तोपर्यंत मी इन्कम टॅक्स फॉर्म भरणं, तारखेची तयारी करणं वगैरे सगळं करत होतो. वडिलांच्या ऑफिसलाही जात होतो. पण प्रत्येक सगळी जबाबदारी अंगावर घेऊन, कारण वडिलांचे 5-6 क्लायंट्स होते, इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स दोन्ही. कारण तेव्हा 61चा ॲक्टही त्यामध्ये नवीन होता इन्कम टॅक्सचा. आणि मुंबईचा जो BST ॲक्ट जो होता तो 59ला नवीन आला होता. तेव्हा 1-1-60चा स्टॉक काढायचा, अशा त्या बऱ्याच कॉम्प्लिकेटेड असेसमेंट होत्या सेल्स टॅक्सच्या. आणि इन्कम टॅक्स त्यामध्ये नवीन होता, 61 साली आला असल्यामुळे. त्यामुळे त्याच्याही नवीन प्रोव्हिजन्स बघणं जरा प्रेशर आलं मनावरती कसं करायचं आहे. पण शेवटी असं होतं की सुदैवानं परमेश्वरानं बुद्धी दिली ती आणि जिद्दही होती. पण वडिलांनी तेवढं करून थांबलेले ते. सगळ्या क्लायंटना प्रत्येकाला सांगितलं, कारण जून महिन्यात रिटर्न भरायची असतात इन्कम टॅक्सची. तेव्हा 30 जून शेवटची तारीख असायची की इथनं पुढं मी काम बघणार नाही आहे, अरुण तुमचं काम बघेल. तुम्हाला केस ठेवायची असली त्याकडे ठेवा, नाही तर परत जाऊन देतो, परत घेऊन जा फाईल. म्हणजे एका तऱ्हेनं ही माझी परीक्षाच होती, कसोटी होती. खूप सपाटून अभ्यास केला, सपाटून रात्रीपर्यंत बसून काम केलं, शिकलो. कायदा माहीत असणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष काम करणं, ऑफिसमध्ये जाऊन हजर राहणं, ITO समोर कसं बोलायचं, कसं वागायचं, हे सगळं शिकलं याला. तेव्हा मिरजी म्हणून एक इन्कम टॅक्स ऑफिसर होते आणि वाळवेकर होते. माझे दोघांशी पुढंही संबंध खूप राहिले. वाळवेकर निवृत्त होईपर्यंत माझे संबंध होते. मिरजीसाहेब पुढे गेले, पण त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळा मी मुद्दाम, ते सांगलीला होते तेव्हा लग्न झालं. त्यांचा मुलगी माझा मित्र सुभाष कुलकर्णी सांगली त्यानं दिली ती. त्यामुळे त्या लग्नाला गेलो होतो. ती आठवण नक्की लक्षात काय की आम्ही संध्याकाळी ते लग्न संपून सातारला आलो आणि त्या दिवशी कोयनानगरचा भूकंप झाला. दुसरे म्हणजे त्या दिवशी रात्री पहाटे. त्यामुळे त्यालाही गेलो होतो. आणि मग इन्कम टॅक्सचं काम सुरू झालं. याच दरम्यान मग मी बॅडमिंटनही खेळायला जायला लागलो. तो एक ग्रुप चांगला, मला त्याही आठवणी पुढे केव्हा तरी येतील. पण रोज सकाळी 7 वाजता 6:30ला बॅडमिंटनला जायचं, 7:30ला परत आलं की कामाला बसायचं. कारण काही असायचे आदल्याशी मुक्कामाला असायचे, त्यांचं काम बघायचं, अंघोळ पटकन मारायची, ऑफिसला जायचं. वेळ झाला तर जेवायचं, नाही तर पुढं वेळ चालू तेव्हा परत येऊन जेवायचं. उशीर झाला फार तर आल्यानंतर 4 वाजतासुद्धा जेवायचं आणि आल्यानंतर परत काम करायचं 6:30पर्यंत. 6:30ला मात्र मी बाहेर जायचो. आमच्या मित्रांचा ग्रुप सगळा तांदोळीत जमायचा. मधू जोशीच्या दुकानात, कधी चिंतू गाडगीळच्या, दीपक केमिस्टमध्ये, कधी आप्पा निगडीकरांच्याकडे. आणि ते आपोआप सगळे ते मित्र जोडले गेले माझे. त्यातले काही वडिलांचेही मित्र होते, तेही माझे मित्र झाले, काही नवीन जोडले गेले. त्यामुळे 6:30 ते 8 संध्याकाळी असायचो मी. 8ला आलो की परत 8 ते 9, 9:30 काम करायचो. परत 9:30ला जेवल्यानंतर पुन्हा काही वाचायचं असलं, इन्कम टॅक्स रिपोर्ट्स यायचे, काही केसचा अभ्यास करायचा असला तर त्याकरता तास दीड तास. रात्री 10-11 वाजायचे झोपायला. सकाळी 5:30ला परत सुरू. असं सपाटून काम केलं. पण सुदैव असं की चांगला जण बसत गेला. ITOनी सांभाळून घेतलं. तरी एखादं चुकलं तर सांगायचे, अरे अरुण असं नाही आहे. आणि माझी एक माणसं जोडायची कला बऱ्यापैकी साध्य झाल्यामुळं सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. मी सगळ्यात तेव्हा नवीन होतो आलेलो आणि त्यामुळे चांगला जम बसत गेला. एकही केस
माझ्याकडनं गेली नाही. उलट मी जेव्हा निवृत्त झालो, म्हणजे प्रॅक्टिकली रोज बघायला सोडलं, मुलगा बघायला लागला, तोपर्यंत मला ते दुप्पटहून जास्त केस आमच्याकडे झाल्या. इनफॅक्ट मध्यंतरीच्या काळात मी एक केसेस थांबवायचा प्रयत्न केला, तो पुढं केव्हा तरी सांगेन. पण वडिलांचंही मला आश्चर्य वाटलं की आपण व्यवसाय चालू मुलाकडे द्यायचा आणि परत बघायचं नाही तिकडं. म्हणजे त्यानंतर वडिलांनी कुठल्याही केसमध्ये काही सल्ला द्या वगैरे असं अर्थात मी मागितलंही नाही वडिलांना कधी की मला हे मार्गदर्शन करा म्हणून. पण इतकं तटस्थपणे प्रॅक्टिस सोडायची. समजा मुलाला नाही जमलं तर सगळी प्रॅक्टिस जाईल हे माहीत असताना हे धाडस दाखवायचं. आणि आईचंही मला फार आदर वाटतो की आई म्हणले, अरे तुला जमेल ना, न जमेल काय झालं, आपल्याला देवान बुद्धी दिली आहे का नाही, मग जमेल. समजा नाही जमले, कमी झालं तर कमी कर, पण जिद्दीनं तू उभं राहायला पाहिजेस. आणि खरोखरीच त्यामुळं. आणि दुसरी एक गोष्ट झाली, 65ला मी आलो आणि 67ला एस पी जोशी म्हणून एक इन्स्पेक्टर रत्नागिरीतून बदलून आले. साधारण माझ्याच वयाचे, माझ्याहून एक 5-6 वर्ष मोठे, 7-8. त्यांची नुकतीच बायको वारली. ती अतिशय हुशार, तोंडाने फटकळ आणि कायद्याचं ज्ञान चांगलं, व्यवहाराचं ज्ञान चांगलं आणि अतिशय सरळ वागायला. जमलं तर जमलं, नाही तर मग नाही काय अजिबात असं. त्यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या ज्ञानाचा मला खूप फायदा झाला. त्याच्याकडे तेव्हा सायकल होती, माझ्याकडे मोटरसायकल होती. मग कधी तो आला तर मोटरसायकल आम्ही खूप ठिकाणी हिंडायचो. पुसेगावच्या जत्रेच होतो एकदा मुद्दाम घेऊन गेलो होतो. आणि रायचूर म्हणून इन्स्पेक्टर होते, शांत एकदम, GN रायचूर. हे 2 इन्स्पेक्टर, त्यांच्याकडूनच मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे खूपदा ऑफिसच्या लंच अवरमध्ये ते सांगायचे काय काय. आम्ही चहा प्यायला सुपनेकरच्या कॅन्टीनमध्ये बरोबर जायचो. अर्थात एकच झालं, मी कॉलेज येऊन कधी सिगरेट ओढली नव्हती. एस पी जोशींच्या बरोबर गप्पा मारता मारता सिगरेट ओढायची सवय सुरू झाली. मधनं अजून म्हणतो मी आता कमी करणार आहे, सोडणार आहे, पण अजून सिगरेटची सवय कायम आहे. पण एस पींच्यामुळं मला खूप ज्ञान मिळालं आणि ती आमची मैत्रीसुद्धा अगदी शेवटपर्यंत टिकली. 3-1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पुढे आम्ही इन्कम टॅक्सवरचं एक पुस्तक ते मी आणि साठे मिळवून लिहिलं. तरी पुढं केव्हा तरी उल्लेख येईल कदाचित. पण त्यामुळे एक आलं की आत्मविश्वास आला, आपण करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. सुदैवाने इंग्लिश चांगलं होतं, त्यामुळे ड्राफ्टिंग, अपील, म्हणजे वडील खरं नाही म्हणजे नाही, कशाला हात लावायचे नाहीत, बोलायचे सुद्धा नाही. कोण पक्षकार आला तो विचारायचा, आहेत का बापू घरात, मग ते म्हणे काय कसं काय, बरं चाललं आहे का, मुला आमचं अरुण काम ठीक करतो का, असंही विचारायचं. पण इतर चौकशी घरच्याची, कारण सायन्सची घरगुती संबंधही आले असतात इन्कम टॅक्सच्या वकिलाचे. माझंही असे झाले पुढे. पण हे मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. म्हणजे मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढत नाही म्हणतात, पण मोठ्यावरून सावलीच काढून घेतली, तुला काय वाढायचं तर वाढ, नाही तर जाऊन देत. हे फार महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळं आयुष्यात म्हणजे अगदी फार मी कुठल्याही प्रसंगाला भिडायची तयारी, टॅक्सेशनमध्ये, कायद्याला, माणसं हाताळण्याला. म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसपर्यंतसुद्धा मी काही वेळा केसेस करता गेलो पुढे. पण त्याचा पाया वडिलांनी असं ज्याला म्हणतं आपण पाण्यात टाकून दिलं, पोहायचं असेल तर पोह, नाही तर बुड, तसं झालं. फार हे घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये निवृत्त होता, मुलगा आला, पण मला नाही जमलं ते. मी 1 वर्ष 1.5 वर्ष लुडबुड करतच होतो. आता मात्र अजिबात बघत नाही. एवढा वडिलांचा आदर्श आहे की कोणाचं पक्षकारांनी विचारलं तर म्हणतो उदयनला, म्हणजे दादाला विचार, आणि दादांनी मला काय विचारलं तर सल्ला देतो. पण ही शिकवण देवाची. आणखीन एक गोष्ट सांगतो ना, भाग संपवतो. प्रॅक्टिसला सुरुवात केल्यापासून मी किती पैसे मिळवतोय, काय खर्च करतोय, काय शिल्लक टाकतोय, वडिलांनी एकाही चकार शब्दानं विचारलं नाही कधी. अर्थात कधी तुला पैसे पाहिजेत का, काही नवीन प्रकल्प करतोयस तर, असंही कधी विचारलं नाही. घरखर्च आहे तो फक्त वडील करत होते, पुढे तो मी करायला लागलो. वडील काही एका वेळा करत असतील तर नाही तर मी. कारण अर्थात ते सगळं आईच करायची. पण हे सगळं फार अवघड गोष्ट असते, ते वडील करू जाण्यात. आपल्याला इतकं जमलं नसतं, जमलं नाहीच ना पुढे प्रत्यक्ष अनुभव आला. ह्या सगळ्या आठवणी. आता इथे थांबतो. एक कविता आईवरची वाचतो आणि थांबतो. मला सुद्धा सांगताना फार आश्चर्य वाटतं की आपण तरी हे कसं काय केलं असेल, बावरून कसं गेलो नसून, वडिलांनी कसं केलं असेल, कसं सोडून दिलं असेल. अवघड गोष्ट असते. कवितेचं नाव आहे ज्योत.
ज्योत. तू असताना नव्हते कळले तव मायेचे छत्र आगळे. तू असताना नव्हते कळले तव मायेचे छत्र आगळे. परी तू जाता मना आकळे काय मिळवता काय हरवले. परी तू जाता मना आकळे काय मिळवता काय हरवले. तव मायेच्या शब्दामागून शब्द कधी क्रोधाचे आले. कौतुक करण्या हात तुझे अन तेच हात कधी आसूड झाले. बरे चांगले उत्तम घडले सत्शिव सुंदर असे घडवले. कौतुक भरले शब्द तुझे ते शरद चांदणे होऊन आले. बरे चांगले उत्तम घडले सत्शिव सुंदर असे घडवले. कौतुक भरले शब्द तुझे ते शरद चांदणे होऊन आले. परिमी जेव्हा चुकलो मकलो परिमी जेव्हा चुकलो भकलो सन्मार्ग सोडून कधी भटकलो. असुरमनीचा होऊन जेव्हा मायापाशी पुरा अडकलो. त्यावेळी तुझे बोलहे त्यावेळी तुझे बोलते रूप घेऊन लखलख पाते. त्यावेळी तुझे बोलते रूप घेऊन लखलख पाते. चिरिती अंतर रुधिर उसळते त्या रक्ताला साक्षी ठेवून आज उद्या न परवाही दुरिता आधी मन उरी थरकते. त्यावेळी तुझे बोलते रूप घेऊन लखलख पाते. चिरिती अंतर रुधिर उसळते त्या रक्ताला साक्षी ठेवून आज उद्या न परवाही दुरिता आधी मन उरी थरकते. त्या थरकून जाण्यातच मग तुझ्या स्मृतीची ज्योत जागते. त्या थरकून जाण्यातच मग तुझ्या स्मृतीची ज्योत जागते. तम अंतरीचा जाळून टाकत माझ्या हृदयी सतत तेवते. तम अंतरीचा जाळून टाकत माझ्या हृदयी सतत तेवते. धन्यवाद.